काल जेपर्यंत एकाचा प्रचार करायचा, दुसऱ्या दिवशी माघार घ्यायची, तिसऱ्या दिवशी चौथ्या पक्षात, त्यामुळे विश्वासार्हता राहिली नाही. हा व्यवसाय उद्योग आणि औद्योगिक क्षेत्र बनलेला आहे. नगराध्यक्षला ज्या नगराध्यक्षला आम्ही मतं देऊन निवडून आणतो त्यांनी विकास केले तर आम्ही काय सांगायचं? हा, आपण जाब विचारण्याच्या लायकीचे नसतो याची जाणीव नागरिकांना असते. उमेदवारांना आपण जाब विचारू शकत नाही, कारण आपण काही ना काही त्यांच्याकडून मोबदल्यात मताच्या घेतलेलं असतं. कसं आहे मध्ये काय विकासाची कामं होईनात तिथं, निवडून येत्यात लक्ष देत नाही, असं चालू आहे. नद्यांचा संगम असून पाणी प्रश्नाची धार आहे तशीच आहे. म्हणजे जशाला कोरड आणि उशाला नदी असा प्रकार आहे. लोक विकासाचं सोडून आहे की नाही ट्रॅक्टर तेवढं राबत बसल्यात. यामध्ये आता चित्र काय स्पष्ट नाही आहे. तिरंगी लढत आहे, कुणाचं काय होईल काय सांगता येत नाही. लढत कशी होणार? लढत रंगतदार होणार आणि कोण जिंकणार हे सांगता येणार नाही. ज्याची समस्या राहणार, अडचणी जाणार, कामं बी पुढे होणार, पुढे राहणार. 8-10 वर्षाला इलेक्शन बंद आहे, त्यामुळे कामं कुठं काय बोंब मारला काय कुठं काम आहे? काय काम नाही, काय कुठं काम आहे? काय कामं काय नाही. पहिले वे आपके चरणों में और बाद में आप उनके चरणों में. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या आता आलेलो आहे शिरोळ तालुक्यातल्या कुरुंदवाड शहरात. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कुरुंदवाड शहरातलं नेमकं चित्र काय आहे, कशा पद्धतीची या ठिकाणी लढत होणार आहे, काय तिथल्या नागरिकांच्या नेमक्या मनातील भावना, याविषयीच्या सगळ्या प्रतिक्रिया आपण केके न्यूजच्या माध्यमातून मतदारांच्याकडून, नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं पाहायला गेलं तर कुरुंदवाडमध्ये तिरंगी लढत होते आहे. एकीकडं महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि राष्ट्रीय शाहविकास आघाडी अशा पद्धतीची तिरंगी लढत होत असताना जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये मनीषा डांगे ज्या माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या सून आहेत, त्याचबरोबर योगिनी पाटील आहेत ज्या माजी नगराध्यक्ष जयरामबाबू पाटील यांच्या सून आहेत, आणि एक नवीन चेहरा म्हणून समीरा जोशी या भाजपकडून रिंगणात आहेत. त्यामुळं तिन्हीही अगदी चांगले म्हणजे काम करणारे युवा उमेदवार आहेत. आणि मग त्यामुळं कशी कुरुंदवाडची लढत होणार, कुरुंदवाडच्या जनतेमध्ये काय नेमकं चाललेलं आहे, त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, काय त्यांच्या भावना आहेत, कुरुंदवाड शहराचा विकास कितपत झाला आहे, कशा पद्धतीनं त्या निवडणुकीकडे पाहतात, यासह अन्य घडामोडींचा आढावा आपण या कुरुंदवाड शहरामधल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. राहायला कुरुंदवाडच आहे ना? कुरुंदवाड मध्येच आहे चांगला आहे. वारा दोघांचा आहे, चांगला आहे. प्रचारात कोण आहे जोरात? काय दोन्ही समानच आहेत की काय, ह्याच्यात काय हे अडचण नाही, सगळं चांगलंच आहे. चांगलं विकास कामं कशी आहेत कुरुंदवाडची? काय आता बघू, आता निवडून आल्यावर आता विकास कामं कसं काय काय होत्यात बघू. याच्यापूर्वी झालेले कसे आहेत ती पण काय 19-20 असंच की. आता जरा चांगलं विकास काम पण व्हायला पाहिजे. जरा लोकांची, जनतेची मागणी आहे की बाबा गटारी बिटारी जरा व्यवस्थित व्हायला पाहिजे. कसा व्हावा यंदाचा नगराध्यक्ष? चांगला व्हावा, विश्वासू असावा, सगळ्यांनी घेऊन चालणारा नगराध्यक्ष असावा. कोण असणार असं? कोण आता आपले मनीषाताई डांगे पण आहेत, आपले बापूची सुनबाई पण आहे, तिन्ही पण आहेत, चांगलंच आहेत. एवढंच काय जनतेला घेऊन काम करायला पाहिजे. वारं कोणाच दिसते? वारं दोघांचं पण आहे. काय प्रचार काय म्हणतोय? चालू आहे. बरं, कशी होणार लढत कुरुंदवाडात? टक्करी होणार. टक्करची होणार. कोणाकोणाच्यात? डांगे आणि पाटील. तर कुरुंदवाडच्या विकासाबद्दल काय सांगाल? विकास कामं कुरुंदवाड शहरातली काय झालेलं नाहीत? का बरं, का झालं नाहीत? काय नगरपालिकेचं काय औषध आहे, त्यामुळे सेवा आहेत ना, कुठली कामं नाही. प्रशासन होतं म्हणून झालं नाही? प्रशासन झालं नाही. त्याच्या मागे सत्ता पण होती की. होती तेव्हाही नाही झाली का. बरं म्हणजे काय त्याच्या पुढे तू गेला. तर प्रचारात कोण आहे जोरात? आहे म्हणजे येडगावकर साहेबांचं आहे. त्यांचा पाठिंबा कोणाला इथं? म्हणजे सगळं त्याला म्हणजे मिळू सगळे त्याच्या सगळी आघाडीची माणसं आहे. वारं कोणाचं वाटतंय? वारं तर दोघांचं. उमेदवाराचं कुठल्या वारं वाटतंय? उमेदवाराचे वारं बघा आपल्या डागे साहेबांचं येते.
जागे साहेबांचं महत्वाचं आहे चालतं. पण मनीषाताईंची आपल्या योगिनी पाटील पण त्यांच्या विरोधात ठाम सक्षम उमेदवार आहेत. ते बी होणार की त्याची टक्करची टक्कर आहे बघा. टक्कर 8-10 वर्षात इलेक्शन बंद आहे त्यामुळे कामं कुठं काय बॉम्ब मारला काय कुठं काम आहेत काय काम नाही. काय कुठं काम आहे काय कामं काय नाही बर एवढेच की आणि काय आता कामं व्हायला पाहिजे असं वाटतं की नाही. व्हायला पाहिजे का आता का कोण येईल ते नाही कोणा माहिती ते पण आणि बघ असं आहे नाही. आता प्रचार वगैरे चालू आहे गल्ली बोळात नेते यायला लागल्यात मतदारांच्या पाया पडायला लागले. भेटणार जाणारच की त्यांना ते कामं तेच येत आता हा? कुरुंदवाड शहरात राहत आहे कसं आहे कुरुंदवाड शहर विकास कामाच्या बाबतीत रखडलेला आहे रखडलेला आहे रखडलेला आहे. बर काय केलं नाही कशामुळे रखडलंय. राजकीय एकमेकांचे हित आहे बर त्याच्यामुळेच हिवेदामुळे रखडलंय. आहे, रखडलं. काय काय समस्या आहेत. काय बघा गटारी नाहीत पाणी नाही नीट पाणी तिकडं तयार केलं तिकडं पडलंय आणि पाणी नाही गावाला तिथं टाकी बांधल्यात कुठं पाणी स्वच्छ पाणी ना काय नाही ही समस्या आहे. आणि फक्त कसं आहे लोक विकासाचं सोडून आहे की नाही फॅक्टरी तेवढं राबत बसल्यात हेच आहे. एवढ्या समस्या आहेत आता एवढ्या समस्या असताना सुद्धा आता निवडणुका लागलेल्या असताना नेते मतदारांच्या पर्यंत जात आहेत मतं मागत आहेत. मग कशा जोरावर मतं मागतात. त्यांनी काय आता आश्वासनच्या ह्याच्यावरच मतं मागणार त्यांनी आम्ही असं करतो तसं करतो म्हणून त्यांनी मतं मागणार. काय वाटतं करतील काय मग. हा आता मतदारच शाणा झाला आहे आता त्यांनी काय हात बदलतो त्यांनाच माहित आहे. आता प्रचार चालू आहे काय वाटतं एकंदरीत कुणाच जोर आहे कशी लढत होणार. अजून तर काय वातावरण तेवढं तापलेलं नाही फक्त जरा चालू आहे दोन्हीकडनं मी चालू आहे प्रचार. जोर कोणाचा वाटतोय वारं. आता स्थानिक आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून राजेंद्र गोपी अठरावकर यांचा पॅनल आहे आम्ही त्याच्या पाठबळ राहून त्यांना निवडून आणायचं आम्ही हे केलेलं आहे आणि त्यांच्या शिटा निवडून आणायचं नगराध्यक्ष त्यांचं करायचं आणि हे चाललेलं आहे. स्थानिक आमदार आहेत म्हणताय त्यांच्या मागे तुम्ही राहणार मग विकास कामं त्यांनी काही केलेलं नाहीत. त्यांनी केल्यात की ह्याच्या अगोदर 10 वर्षाच्या आहेत नाही ही गावाची नगरपालिका नगराध्यक्ष झालेली लोक कामं केली नाहीत तर आम्ही कोणापाशी समस्या घेऊन येणार. आता त्यांनी आमदार आहेत बरोबर आहे त्यांनी आमदार आहेत म्हणून आम्ही सांगल्यात ज्या नगराध्यक्षला आम्ही मतं देऊन निवडून आणतो त्यांनी विकास केले तर आम्ही काय सांगायचं. हा काय सांगेल मित्र कुरुंदवाड तिरंगी लढत होणार आहे कशी लढत होणार कशी फाईट होणार एकमेकांची. कसं आहे मध्ये काय विकासाची कामं होईनात तिथं निवडून येत्या लक्ष देत नाहीत असं चालू आहे. निवडून आल्यावर लक्ष देत नाही तिथं विकास झाला नाही असं म्हणायचं आहे. नाही झालं विकास नाही झाला कामच करणं तिथं लय आपलं गटारी काढायला येत नाहीत कोण घाण एवढी पडत्या. कशी होणार लढत हे सगळं. डांगे साहेबला निवडून दिले तर त्यांनीच करणार. काय वाटते बरं असं. आता हे काँग्रेस हे काय काय करणार कामं आता डांगे साहेबच करणार कामं असं आमची. कुरुंदवाड शहरात नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत प्रचाराची रणधुमाळी चांगलीच तापलेली आहे. आठवड्यावर मतदानाला म्हणजे मतदानासाठी शिल्लक आहे. कशा पद्धतीने निवडणुकीकडे बघताय काय आहे नेमकं कुरुंदवाड शहरातलं हे राजकीय वातावरण चित्र. सध्याचं एकूणच देशातलं आणि मग गाव हे देशाच्या निवडणूक यंत्रणेचं एक डेमो आहे. मधल्या 9 वर्षाच्या जवळपास काळामध्ये निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकारी यांच्या माध्यमातून गावाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. गावाच्या विकासामध्ये कोणतीही पक्ष पार्टी राजकीय व्यक्तिमत्व उमेदवार निवडून आले काय आणि नाही आले काय. सध्या मात्र लोकशाहीच्या नावावरती निवडणुकी यंत्रणेच्या नावावरती तात्पुरती आमिष आणि नागरिकांना लोभ दाखवून मतं वळवण्याचा सगळ्यांच्याकडूनच म्हणजे प्रयत्न होतोय. तो घाणेरडा आहे. तो किळसवाणा जरी असला तरी आपल्यासारख्यांचा आवाज जास्त पोचत नाही. कुरुंदवाडच्या बाबतीत एक चांगली खेळायची मैदानं अद्ययावत व्हायला पाहिजेत. सांस्कृतिक कट्टे नाट्यगृहासारखं छोटं मिनी नाट्यगृह व्हायला पाहिजे. अशा कुठल्याही रस्त्यांचा विकास झाला पाहिजे. नद्यांचा संगम असून पाणी प्रश्नाची धार आहे तशीच आहे म्हणजे जशाला कोरड आणि उशाला नदी असा प्रकार आहे. महापुराचे प्रश्न दरवर्षी तेच आहेत. झाडांच्या कत्तली घाट रोडपासून झालेल्या आहेत त्याचा प्रश्न आहे. 24 तास पाणी पुरवठ्याच्या योजनेचे प्रश्न आहेत.
आरोग्य विभाग आमच्याकडे चांगला असला तरी त्याच्यातल्या अद्ययावत सुविधा कोरोनानंतर आपल्या लक्षात त्या प्रश्न आहेत. वाटत नाही की याच्याकडे कुठलाही पक्ष तितक्या ताकदीनं लक्ष देईल, कारण मतदाराला मोर दॅन 70% मतदार आमिष दाखवून बळी पडला की नंतर नेहमी एक विनोदानं म्हटलं जातं की मतदान 2 चरणों में होता है. पहले आप उनके चरणों में, पहले वे आपके चरणों में और बाद में आप उनके चरणों में. असं जर होत असेल तर प्रगतीच्या गप्पा ठीक आहेत. बाकी सगळ्यांना शुभेच्छा. चांगला विनर होऊ दे एवढंच वाटतं. बघ, प्रशासन तुमच्या पालिकेवरती 2-3 वर्ष होतं, त्याच्या आधी सत्ता होती, मग त्या काळामध्ये याच्याकडे का लक्ष गेलं नाही? सगळ्या समस्या तुम्ही सांगितलं. आपण जाब विचारण्याच्या लायकीचे नसतो याची जाणीव नागरिकांना असते. उमेदवारांना आपण जाब विचारू शकत नाही, कारण आपण काही ना काही त्यांच्याकडून मोबदल्यात मताच्या घेतलेलं असतं. मत विकणं हा गुन्हा आहे किंवा ही लाचारी आहे याची जाणीव नागरिकांना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रगतीच्या केवळ गप्पा होतील. रस्ते सुधारले, मग नळाचं काय, खोदकामांचं काय, पाणी प्रश्नाचं काय, लाईटचं काय, आरोग्य सुविधांचं काय, शाळा, क्रीडांगण आणि सांस्कृतिक कट्ट्यांचं काय, झाडांच्या कत्तलीचं, महापुराच्या प्रश्नाचं, योजनेचं काय. आणि काल जेपर्यंत एकाचा प्रचार करायचा, दुसऱ्या दिवशी माघार घ्यायची, तिसऱ्या दिवशी चौथ्या पक्षात. त्यामुळे विश्वासार्हता राहिली नाही. हा व्यवसाय, उद्योग आणि औद्योगिक क्षेत्र बनलेला आहे. त्यामुळं खरा 10-20% जो समजणारा वर्ग आहे तो ब्ल्यूप्रिंट मांडू शकतो, पण त्याला बळ देणारं काही चांगलं घडेल असं वाटत नाही. तिरंगी लढत होते कुरुंदवाडात, कशी होईल लढत, काय वाटतं? पुन्हा जात धर्म आणि पैसा या दोन गोष्टी मॅटर करतील. आणि मग जिसकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, हे बाबासाहेब आणि काशीराम साहेबांचं वाक्य आहे. त्या अर्थानं तशी भागीदारी मिळेलच याची आशा वाटत नाही. आहे की नाही? प्रचारला आहे ना तुम्ही? मी काम धंदा घर मत टाकायचं, विषय संपायचं. मग मत टाकण्या लोकशाहीचा एक मुख्य अधिकार आहे, लोकशाही दिला आपल्याला. कसा बजावणार तो आणि कसं चित्र आहे तुमच्या कुरुंदवाड शहरात? आपल्याला जे कामाचा माणूस वाटतो त्याला मत द्यायचं. आपल्याला जे वाटतं नाही कामाचा आहे त्याला मत द्यायचं, सोडून द्यायचं. तिरंगी लढत तुमच्या इथे प्रामुख्याने होते, काय वाटतं कोण काम करेल? करणाऱ्या माणसालाच द्यायचं. जे माणूस काम करत नाही त्यालाच द्यायचं. काय वाटतं विकास कामं कशी आहेत कुरुंदवाडात? काय चांगले चांगले, बऱ्यापैकी चांगले. समस्या काय समस्या नाही, आता असली तरी बी काय उपयोग नाही. ज्याची समस्या हे राहणार, अडचणी जाणार, कामं बी थोडी होणार थोडी राहणार. ते काय पूर्णपणे का होत नसतात. गावठ्यात तुम्ही सांगा की जरा बघू, शिल्लक राहतात, पूर्ण कामं का होत नसतात. प्रचारात आता आघाडी होण्याचे काय दिसते? काय कळना अजून. सगळ्यांचीच पक्ष चांगला वाटायला, सगळे येतील असं वाटायला. काय करायचं? कसा असावा कुरुंदवाडचा नगराध्यक्ष तुमच्या मनातला? चांगलाच असा. सांगून बी जे कसं आहे अवघडून बसल्या, काय सांगायचं काय नाही. कुरुंदवाड शहरात तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, काय कसे होणार, रंगत कसे होणार, कुणाचा जोर वाटतो इकडे, काय कशा पद्धतीचे चित्र आहे यामध्ये? आता चित्र काय स्पष्ट नाही आहे. तिरंगी लढत आहे, कुणाचं काय होईल काय सांगता येत नाही. प्रचार कुणा जोरात आहे इकडे? काय तसं सांगता येत नाही. दोन्ही बी जोरात आहे, दोन्ही बी हे आहेत, काय सांगता येत नाही. दोनाचा बी काय अजून काय तिकडनं 10 तिकडनं 20 इकडनं 20 राहिलेलं आहे. काय तसं काय जोरात कुणाचं काय सांगता येत नाही बघा. लढत कशी होणार? लढत कशी होणार? लढत जोरात होणार. कुणाच्यात? सगळ्या आपल्या त्या पार्टीत ह्या पार्टीत होणार. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत? ते डांगेची बी आहे आणि इकडं ते विजय पाटलांची बी आहे. विकास कामाबद्दल काय सांगाल कुरुंदवाडातल्या? तसं काय डांगे काय तसं ते बापू झाले ते, तर आता काय नाही, आता अजून काय मिळालं नाही तिथं. स्वच्छता नाही, काय नाही, हे नाही ते नाही, हे चालू आहे. घाणेरडं आहे बघायचं, घाण असते. कोण करणार आता हे सगळं? आता काय पार्टी येईल ती करणार हेच की, आणि काय कोण येईल ती. काय वाटतं वारं कोणाचं आहे? डांगे काय वाटते बरं असं? वाटतं असं मला वाटतं डांग्यात आहे. कामं काय नाही म्हणताय करतो तुम्ही? काय त्याची काम आहे नगरात येत बोलते, केल्याकडचं नगरात हे होते हो. आता या पण काय नाही. डांगेंना खरं आव्हान आहे, विरोधात महाविकास आघाडी आहे, भाजप आहे. होय ते बी आहे. ते काय तसं काय ते
तसं सांगता येत नाही बुवा. हे आता ही खरी जोड म्हटल्यावर ही जोड म्हणायचं डांगे आणि पाटील असे बनगड आहे. हे काय राहणार कसे असतात. काय सांगाल मामा, कशी होणार लढत कुरुंदवाडात? तिन्ही बी होणार आघाडी. नगराध्यक्ष लढत जोरात होणार. भाजपची होणार म्हणा, तात्याचे सून म्हणा, ती निवडून येणार सून. कविता हे दोन मनीषा डांगे निवडून येणार. का वाटते बरं असं? त्याचं वारं आहे. पण विरोधात काँग्रेस पण भक्कम आहे, म्हणजे महाविकास आघाडी आहे, भाजप आहे. हा, त्यांचं आव्हान आहे की त्यांना, त्यांच्यावर पण सत्ता होती. हा, काँग्रेसमधले माजी नगराध्यक्षांच्या सून आहेत उमेदवार, त्यांचं पण काम चांगलं आहे. मग कशी लढत होणार? डांगे तात्याची सून येणार. तरी पण का बरं? काय काय विकास कामं त्यांची कामं आहेत. काय केलं तर कामं? कामं आहेत सगळी. कुरुंदवाड शहराचे रस्ते भरायला गेला, गटर म्हणायला गेला, बागेचे वगैरे दुरावस्था लोक म्हणायला लागल्यात. ते केल्या तिने. त्यावेळेला तिने नगराध्यक्ष होते त्यावेळेला केल्या तिने. तात्याने केल्या, काम केल्या तिने. काय चर्चा चालू आहे? गर्दी आता इलेक्शनचा चर्चा आणि काय दुसरी इलेक्शनची चर्चा. काय वातावरण कोणाचं आहे? वातावरण असं काय सांगू शकत नाही. आहेत आता दोन ज्या पक्षांचे हे चालू आहे ते सगळीकडे हे आहे तर बऱ्यापैकी. आता पूर्वीवानी काय राहिलेलं नाही आहे. इलेक्शनचं काय असं म्हणजे स्पष्टीकरण सांगू शकत नाही की हा उमेदवार असं येऊ शकतोय. त्यामुळं इलेक्शनचं काय सांगू शकता येत नाही आता कुरुंदवाडचं तर सध्या. विकास कामं कशी आहेत कुरुंदवाडातली? विकास कामं थोडीफार म्हणजे कडल्या आता पाणी पुरवठा म्हणा, स्वच्छ पाणी ते अजून काय इथं नाहीच आहे. त्या ह्याच्यानं त्या पाण्यासाठी आपलं आता हे चालू होतं उपोषण त्यांनी चालू केलं ते. तरी पण अजून काय म्हणजे हे घेतलेलं नाही आहे दखल अजून कुठली. त्यामुळं विकासाचं थोडंफार कमकुवत. आता इथनं पुढे काय येतील त्यावर बघायला काय वाटतं, पाण्याचा प्रश्न कोण सोडवेल? आता सगळीजण आश्वासन द्यायला आल्यातच. कोण सोडवेल असं वाटतं? आता उमेदवार जो निवडून येईल तो म्हणणारच की आता मी करतोच म्हणणार आहे, तो करील पण. बघूया आता त्याच्याकडून. तुमच्या मनातला नगराध्यक्ष कसा आहे, कसा असावा? आमच्या मनातला नगराध्यक्ष सगळ्या जनतेला घेऊन चालणारा असावा. परत ते जनतेची कामं करणारा असावा. गावाचा विकास व्हायला पाहिजे. सगळीकडे असा चांगला असावा. म्हणजे सगळ्या उमेदवार म्हणजे सगळ्या समाजाला घेऊन चालणारा असावा. जोर कोणाचा आहे मग? जोर तेच सांगणार राजकारण. म्हणजे आता इलेक्शनचं असं काय सांगू शकत नाही. काय सांगणार? बरोबर आहे, नाव घेऊ शकत नाही कोणाचं. हाय सगळी समान तिने. नाव काय घेऊ शकत नाही? हाय सगळी समान आहे. जोर काय, सगळीजण काम केलेली माणसं पण आहेत. दोघं बी काम केलेली आहेत. आजपत्र जे काय काय म्हणजे गावासाठी जे काय केले ते दोघं बी केलेले आहेत, नाही असं नाही आहे. त्यामुळे कोण येईल काय सांगता येईल. कसा असावा नगराध्यक्ष, काय वाटते मग? नगराध्यक्ष कसा असावा, कोण असावा वाटते? असावा जो कने गावाची कामं करणारा आहे, गाव जे सुधारणार आहे तो नगराध्यक्ष असावा असं जनतेलाच वाटतंय नाही. त्यामुळे आता जनतेनेच निवडायचं आहे नाही सगळ्या. प्रचारात आघाडी कोणाची आता आतापर्यंत काय दिसते? हा प्रचार दोघांचा बी समान आहे. तसं काय कोण तिरंगी लढत आहे की? हा तिरंगी लढत आहे. शक्यतो दुरंगीच आहे. तसं म्हणाल की तिरंगी बी आहे. वर भाजप सत्ता असल्यामुळे तिरंगी बी आहे. काय कोणाला दुखवता येणार नाही काय नाही. त्यामुळं सम समान आहे. पहिला आरोग्याचा प्रश्न व्हायला पाहिजे. घंटा गाड्या बंद आहेत सगळ्या. कचरा सगळा पडलेला असतो इथं. 2-2 दिवस हालत नाहीत गाड्या. नगरपालिका लक्ष देत नाही? ते टेंडर भरले नाहीत अजून. टेंडर हे झालं नाही. का बरं भरलं नाही? प्रशासन होतं म्हणून? होय, प्रशासनचं हे होतं. प्रशासनचं प्रतिनिधी कोण नाही ना विचारणार त्यांना. त्यामुळं आता बघू. आता नंतर बॉडी येणार की आता करतील की त्यांनी. मग कशी असावी? कसं गावचा विकास, काय काय विकास मग बाकीचा आणि काय विकास सांगाल? पाणी प्रश्न आहे. पंचगंगा पाणी आहे आमच्या इथे. याला कृष्णेचं पाणी हवं. तिथली योजना आणणार आहेत. आता बघू काय काय आल्यानंतर. काय वाटतं कोणाचं वार आहे इकडे? वारं दोघांचं बी आहे. कोणाकोणाचं होणार की? कोणाकोणाचं? हे काँग्रेस आणि ही आघाडी आपली. काय वाटतं मग कोण बाजी मारेल? ते सांगायला काय सांगू शकता येत नाही. काही सांग सुरूच होणार आहे. काय आता कुरुंदवाडात तुमच्या नगरपालिका इलेक्शन लागले, कशा लढत कशी होणार? लढत रंगतदार होणार आणि कोण जिंकणार हे सांगता येणार नाही. चुरस होणार भरपूर आणि युवा मतदार चुरस करणार सगळ्या गोष्टीची. कुणाकुणाची चुरस होणार?
काय मनीषा डांगे आणि विजय पाटलांच्या नगराध्यक्षसाठी होणार. वातावरण काय वाटतं कोणाच चांगला आहे? दोन्हीचं पण चांगला आहे. मनीषा डांगेंचं जरा चांगला आहे जास्त. का बरं असं का जरा पारडं तुमचं तिकडं का झुकलं? हा? पारडं तुमचं तिकडं का झुकलं बरं? माजी नगराध्यक्ष होऊन गेलेत ना ते, त्यामुळं त्यांचे कामं पण आहेत भरपूर. इकडं जयराम भाऊ पाटील पण होते की माझे नगराध्यक्ष. ते बरं त्यांचं जास्त आहे. तर आव्हान आहे त्यांना दोन त्यांच्या विरोधात तिथं योगिनी पाटील आहेत, भाजपच्या जोशी आहेत, त्यांचं आव्हान नाही का त्यांना? आहे की चोरस होणार. विकास कामाबद्दल काय सांगाल कुरुंदवाडच्या? काय कामं 9 वर्षात तर आता एवढी झालेली नाहीत कामं. आता बघूया इथं काय होईल. इलेक्शन झाल्यावर आता काय होईल. आता होतील असं वाटतंय काय? होईल. का बरं आता का होतील असं वाटतंय? आता इलेक्शन झाल्यावर होणार ना. नगरपालिका आहेत, नगराध्यक्ष हे आल्यावर सरकारी हे लागल्यामुळं काय झालं नव्हतं काम. आता प्रशासन होतं म्हणून जा. हा, त्यामुळं काय झालं नव्हतं. समस्या काय आहेत नाही कुरुंदवाडात? काय समस्या रस्ता, पाणीचे मोठे प्रश्न आहे. पाणी अशुद्ध येते, त्यामुळे पाण्याचा प्रश्न मोठा आहे.